50 वर्ष एका वचनावर जगणारा कलाकार. ही गोष्ट एका चित्रपटाच्या कथानकसारखी वाटते ना, पण हे खरं आहे. ही गोष्ट आहे चाळीसगावातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकार, नाव के. मूस. मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये शिकताना त्यांना निलोफर नावाच्या मुलीशी प्रेम झालं. जेव्हा ते मुंबईच्या स्टेशनवरून चाळीसगावसाठी निघाले, तेव्हा निलोफरने त्यांचा हात धरून एक वचन दिलं. मी एक दिवस पंजाब मेलने नक्कीच येईल आणि आपण सोबत जेऊ. के. मूस चाळीसगावला आले. त्यांनी घर सजवलं. बगीच्यातल्या फुलांचा त्यांनी गुच्छ तयार केला. पण ती कधी आलीच नाही. आणि मग सुरू झाली 50 वर्षांची वाट. दररोज पंजाब मेल आल्याशिवाय ते जेवतच नव्हते. ट्रेन स्टेशनवर येऊन गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू असायचे. दररोज ते फुलांचा गुच्छ तयार करायचे आणि तिची वाट बघायचे. या प्रतीक्षेत त्यांनी एक वेगळीच दुनिया निर्माण केली, चाळीसगावची मूस आर्ट गॅलरी. ते 50 वर्ष जवळ-जवळ घराबाहेर पडलेच नाही, फक्त एका वचनासाठी. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तिची वाट पाहिली. आजही पंजाब मेल थांबते, पण वाट बघणारा ह्या जगातच नाही. तुमच्यामध्ये हे खरं प्रेम आहे का? कमेंट करा आणि फॉलो करा अशा खऱ्या गोष्टींसाठी.